नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण सेवक कोर्टामध्ये केस चालू आहे. महाराष्ट्रातील तमाम शिक्षक सेवकांनी आणि अभियोग्यताधारकांनी ही केस स्टँड केली आहे कोल्हापूर खंडपीठामध्ये. या केसेसवरती बरेचसं भवितव्य अवलंबून असणार आहे शिक्षकांचं. कारण तुम्हाला माहिती आहे, शिक्षक जेव्हा नियुक्त होतो तेव्हा शिक्षण सेवक म्हणून तो तिथे त्याला म्हणून आपण प्रोबेशन पिरियड करत असतो. तुम्ही बघितलं असेल, प्रोबेशन पिरियड युपीएससी एमपीएससी झालेले जे अधिकारी असतात त्यांना प्रोबेशन पिरियड 6 महिने 1 वर्षापर्यंत असू शकतं. पण त्याच्या पलीकडे एवढं प्रोबेशन नसतं आणि त्यांना पेमेंट सुद्धा चांगलं असतं. इथे शिक्षण सेवक म्हणून याला प्रोबेशन पिरियड म्हणतात. याला 3-3 वर्ष प्रोबेशन पिरियड ठेवून याला वेतन सुद्धा फार नाममात्र आहे. 15, 18, 20 हजारापर्यंत वेतन मिळतं. यामध्ये सगळं चालवायचं. सो यावरती केस चालू. ही केसच्या अपडेट मी पाठीमागे पण दिली आहे. काल 7 तारखेला 7 एप्रिलला 6 एप्रिलला कोर्टामध्ये ही केस होती आणि त्यावरती आता हे पुढे आलेलं कोर्टाने काय सांगितलंय ते थोडक्यात आपण बघूया. बघा. सो शिक्षण सेवक कोर्ट केस अपडेट आहे. शिक्षण सेवकाचा पगार पूर्ण मिळणार का, ही मागणी पण आहे. याच्यावरती पाठीमागे पण मी व्हिडिओ घेतलेला आहे. शिक्षण सेवक कालावधी कमी होणार का, म्हणजे पगार जो आहे तो समान वेतन समान काम समान वेतन हे आर्टिकल आहे आपल्या संविधानामध्ये, त्यानुसार. त्यानंतर शिक्षण सेवक कालावधी जो प्रोबेशन पिरियडचा हा कमी होणार का. आणि जबलपूरची तुम्हाला मी केसची अपडेट पण दिली होती पाठीमागे, की जबलपूरमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने त्या कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन लागू करण्यात आलेलं आहे. त्या कोर्टाचा हा आदेश आहे. थोडक्यात हा व्हिडिओ पूर्ण याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला देतो, पण तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की जे विद्यार्थी टीईटीची तयारी करत असाल त्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत नक्कीच ही लिंक शेअर करा आणि त्यांना सांगा इग्नाइट अकॅडमीची द्रोणा बॅच 10.0 चालू झाली. लाईव्ह क्लास रेकॉर्ड लेक्चर आहे. ही बॅचेस 1 एप्रिल पासून चालू झाली. त्यामध्ये तुम्हाला सेपरेट बॅचेस पण अवेलेबल आहे. 2 प्रकारच्या बॅचेस आहेत. तुम्हाला जर बुक किट आणि बॅग ही जे घरपोच मिळणार आहे हे हवं असेल तर तुम्ही ही बॅच घेऊ शकता. तुमच्याकडे ऑलरेडी अवेलेबल असेल तर तुम्ही ही बॅच घेऊ शकता. ह्या दोन्ही बॅचेसमध्ये शिकवणारी टीम तुम्हाला 10वी बॅच त्यांची 9 बॅचला शिकवणारी सेम टीम तुम्हाला 10व्या बॅचला शिकवणार आहे. यामध्ये पीडीएफ स्वरूपातल्या पीपीटी स्वरूपातल्या नोट्स आहे. 350 प्लस टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. दररोज सकाळी 9 दिवस नवी सुरुवात, रिफ्रेशमेंट सेशन पण असणार आहे. डाऊट क्लिअरिंग सेशन पण आहे आणि 5000 विद्यार्थ्यांना इथे निकाल देणारे मार्गदर्शक तुम्हाला इथे शिकवणार आहे. सो नक्की जॉईन करा. जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ऍपची लिंक दिली आहे. ऍप डाउनलोड करून बॅच जॉईन करू शकता. आता बघूया महत्वाचे मुद्दे जे पाठीमागे सांगितले होते डिटेलमध्ये, ते थोडक्यात तुम्हाला मी लक्षात आणून देतो. जबलपूर उच्च न्यायालयाचा निकाल जो होता, 2 महत्वाचे कायदेशीर मुद्दे त्यांनी स्पष्ट केले. एक म्हणजे त्यांनी स्पष्ट केला की समान काम समान वेतन या संविधानिक तत्वावर शिक्कामोर्तब त्यांनी केलेलं आहे. तिथल्या कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतनानुसार पेमेंट द्यायला लावलं, वेतन द्यायला लावलं. जे की शिक्षकांना आपण बघतोय काम तर समान करताय, शिक्षणाचंच काम आहे. ज्या शिक्षकाला फुल पेमेंट आहे त्याचं आणि या शिक्षण सेवकाचं बघितलं दोघांचं काम सारखंच आहे, दोघांचा वेळ सारखा आहे, मग दोघांना हा वेगळा पगार का, वेतन का. समान काम समान वेतन या संविधानिक तत्वावरती ह्या कोर्टाने शिक्कामोर्तब केलेला आहे. दुसरा आहे प्रोबेशन पिरियड, जो ज्याला आपण तो परीक्षा कालावधी. हा कालावधी म्हणजे काय, शोषण नाहीये. 3-3 वर्ष ज्याला आपण महाराष्ट्र सरकार किंवा शिक्षण डिपार्टमेंट शिक्षण विभाग म्हणतं की हा प्रोबेशन पिरियड आहे. 3-3 वर्ष प्रोबेशन पिरियड कसा असू शकतो. आणि 100% पगार फरकाचे आदेश सुद्धा जबलपूर कोर्टाने दिलेले आहे. 100% जो काय फरक असेल यांना आतापर्यंत तो फरक पण देऊन टाका असं पण सांगितलेलं आहे. सो कायदेशीर संदर्भ हा घेऊन कोल्हापूर खंडपीठामध्ये सुद्धा आता सुनावणी चालू आहे. या कोर्ट केसेसचा निकाल जर बघितला तर हा निकालचा संदर्भ देऊन सुद्धा ह्या कोर्टामध्ये आपल्या बाजू मांडू शकतात. सो आता कोर्ट केस चालू आहे आणि या संदर्भात अपडेट असा आहे की सरकारकडून बघा, सरकारला 2दा वेळ दिला. 2 वेळा सरकारला सुनावण्यात आलं होतं की तुम्हाला याबद्दल काय म्हणणं आहे, तुमचं प्रतिज्ञापत्र सादर करा, ऍफिडेव्हिट सादर करा. पण सरकारने म्हणजेच शिक्षण विभागाने अजूनपर्यंत हे सादर केलेलं नाहीये. सादर केलं नाही म्हणजे काय, नेमकं काय गोड बंगाल आहे माहित नाही, पण याच्यावरती मात्र भविष्यामध्ये खूप चांगला निर्णय कोर्टाचा येऊ शकतो. आणि शिक्षक सेवक पद हे जर का रद्द झालं, व्हायला पाहिजेच खरं म्हणजे, आणि होईलही, कारण त्या दृष्टीने सगळं कोर्टाच्या सुनावण्या पण चालू आहे. पुन्हा त्यांनी तारीख दिली आहे आणि पुढची तारीख आहे 27 एप्रिल 2026. का तारीख दिली आहे, कारण अजून सरकारने प्रतिज्ञापत्र सादर केलेलं नाहीये. हे प्रतिज्ञापत्र जेव्हा ते सादर करतील त्यांचं म्हणणं काय, सरकारचं शिक्षण विभागाचं म्हणणं काय हे कोर्टासमोर मांडतील. त्याच्यानंतर कोर्ट यावरती नक्कीच चांगला निर्णय देणार आहे. तो विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो, हा भविष्यातला चांगला निर्णय, यासाठी आपण वाट बघतो आहोत. आता अजून थोडी वाट बघणार आहे. 27 एप्रिल पर्यंत ही डेट केलेली आहे. सो याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे मला कमेंटमध्ये नक्की कळवा.
याविषयी तुमचं काय वेगवेगळे विचार होऊ शकतात ते पण मला कमेंटमध्ये कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक तर करा, सगळ्यांना लाईक करा, लावून सगळ्यांपर्यंत पोहोचवा. तुमचे सगळे ग्रुप्स असतील, नातेवाईक असतील, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचा. आणि त्यांना इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस पण तुम्ही सजेस्ट करू शकता. ₹2ची बॅच सगळ्यांसाठी फार उपयुक्त आहे. सेपरेट सेपरेट विषयाच्या बॅचेस पण अवेलेबल आहे आणि सुधारित आवृत्तीसह पुस्तकं सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहे. ॲपवरून तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा शेअरच्या बुक स्टॉलवरून किंवा Amazonवरून सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि ॲप डाउनलोड करून तुम्ही हवी ती बॅच पण जॉईन करू शकता. काही अडचण असेल तर ह्या नंबरला कॉल पण करू शकता. पुन्हा एकदा मी सांगतो, व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, शेअर करा, तुमच्या मित्रांनाही नक्की सजेस्ट करा आणि अपडेट बघण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.